पानतीच्या बाजूला एक माणूस गहू काढत होता, गहू. त्याला लेबरच भेटना. आता लेबर भेटत नाही मला. लेबर लय अवघड झाला आता. लोकाला टाइमच राहिला नाही. डोकं खाजायला टाइम नाही लोकाला. सकाळी एकदा कांगेने खरा खरा आणि ते दिवसभर ते टाइमच नाही ना. बिजी माणसं झाली, बिजी. ते म्हणजे मग आता काय करू. मग ते तो कोबराच्या भाजून जाऊ त्याच्या कानावर गेला. ते काय म्हणे, कोणाचं रिकाम पण झालं, कोणी येवळायला काही बोलती लोक. आणि लोकच बोलत यात काय नवले ना. आपल्या काय लय सोय ना बोलते का. आमच्या आम्ही नेहमी बाहेर राहतो. आमच्या घरी विचारा फक्त महाराज कुठे गेले. उधळलं ना. पाणी टोकून पाहिलं असं म्हणे हे होय. आणि एकदम आडवं झालं. कुठं भजनाला. डोक्याचा भाग आहे का. नेहमी वारी नेहमी भजन आपलं काही. हा म्हणे धिप्पाडचे धिप्पाड एक फाडले तर चार होतील. खुशाल भजन म्हणता. तो कोबर तुझं काय म्हणणं रे. काय नाही माझा एवढा गहू काढू लागला मी काहीतरी देईल. तो कोबराचा बुद्धीचा पुरेपूर फायदा करून घेतला. ते म्हणले बस आता या माझं भजनही होईल, याचा गहू निघेल आणि हा मला काहीतरी देईल तर घरी कार्यक्रम साजरा होईल. कारण संध्याकाळची पंचायत आहे. जे तुकोबारा म्हणले मी शेतात येतो गड्या म्हणे, पण लक्षात ठेव म्हणे काय, मी विना ठेवला वेळा घेणार गहू काढायला सुरू करणार. तू मला बोलायचं नाही. तू का मला बोलला तर तुला एका ठोक्यात खाली पाडीन म्हणे. कारण मी अभंग निवडला. मागणी मागणारे तुकोबार आहे. ज्यांच्याकडे मागणी मागायची तो भगवान परमात्मा. परंतु मागणीचा विषय काय आहे. प्रथम शंका अशी की माऊली महावैष्णव श्रीमंत ज्ञानोबाराय जगद्गुरु तुकोबाराय शांतीब्रह्म एकनाथ महाराज संत शिरोमणी सावता महाराज बहिणाबाई वाङ्मय संतांचं वाङ्मय जर बारकाईने चिंतन करून जर बघितलं अशोक महाराज उपक्रमापासून तर उपसंहारापर्यंत. आता उपक्रम ते उपसंहार कशाला म्हणतात बरं का. प्रत्येक संतांच्या प्रत्येक गाथ्यातल्या पहिल्या अभंगाच्या पहिल्या चरणाचा पूर्वार्ध काय. प्रत्येक संतांच्या प्रत्येक गाथ्यातल्या या गाथ्यातल्या अभंगाच्या पहिल्या चरणाचा पूर्वार्ध. तर प्रत्येक संतांच्या प्रत्येक गाथ्यातल्या शेवटच्या अभंगाच्या शेवटच्या चरणाचा उत्तरार्ध. त्याला म्हणतात उपक्रम ते उपसंहार. बारकाईने जर संतांची गाथा जर तुम्ही वाचली तर संतांनी स्वतःसाठी देवाकडे काही मागितलं नाही. काही मागितलं नाही का. काहीच मागितलं नाही. च नाही लागला काहीच. काहीच म्हणलं शेवटी च लागला त्याला हलांत केलं जातं बघा. त्याला चकार म्हणतात गुरुजी. आणि चकार लागला का शब्द मोकार होत नसतो. काहीच नाही फक्त काही प्रमाणे काही मागले हे काही मागले अनुचित म्हणजे काही उचित नाही का. संकेत सांगतो ना. काही म्हणजे काही मागणे हे आम्हा अनुचित पण वडिलाची रीत.
चला जाऊ दे. आता मागितलं नाही हेही खरं, मागितलं हेही खरं. बरं का, मागितलं नाही हेही खरं, मागितलं हेही खरं. तुम्ही म्हणता असं कसं काय दोन्ही खरं होईल? तर 2 प्रमाण देतो तुम्हाला. भक्ती तो कठीण, भक्ती पंथ मग कोणतं खरं आहे? दोन्ही खरं आहे ना. दोन्ही खरं कसं आहे? ज्याला परमार्थ कळतो त्याला परमार्थ सोपा, आणि ज्याला कळत नाही त्याला अवघड आहे. ज्याला 4 धाम यात्रा काय 4 वेळेस करायचं सांगितलं तो म्हणतो आपल्याला नुसतं काशीला जायचं म्हणलं तर कसं काय जावं. परमार्थ ज्याला कळतो त्याला सोपं आहे. काही कायला दिंडी निघाल्यावर तुम्ही म्हणता चालता काय दिंडी, ते 2 मिनिटात पिशी भरीत. काही केलं म्हणता चालता काय दिंडीत, हे 2-4 महिने आधी सांगायला पाहिजे होतं. त्याला कॉलम घ्या लागते का? कारण ज्याला पोहता येतं त्याला पोहणं सोपं, ज्याला येत नाही त्याला अवघड आहे. काही काही हातनं हलवता पायनं हलवता विहिरीमध्ये तरंगतात. बरोबर आहे नाही? काही काही माणसं सायकलचा हँडल सोडून सायकल चालवतात, आणि काही काही दोन्ही हातानं दाबू दाबू जाते तरी पडतात. ज्याला कळतं त्याला सोपं, ज्याला कळत नाही अवघड. बरं बघा, आता भाव भिन्न भिन्न आहे. आपल्याला थोडंसं यात्रेकडे जायचंय, भाव भिन्न भिन्न आहे. प्रत्येक अभंगातले भाव भिन्न भिन्न असतात. या अभंगातला भाव त्या अभंगात चालत, त्या अभंगातला भाव या अभंगात चालत नाही. बरोबर आहे बाबा? जसं विचार सागरामध्ये भाव आहे, जन्यजनक भाव संबंध, प्राप्य प्रापक भाव संबंध, तसे या अभंगामध्ये भाव आलेले. इकडचं तिकडं तिकडचं इकडं चालत नाही. आता बघा, समजा आता गाव आहे आणि गावात गल्ली आहे. आता गल्ल्यावर आलेली रोड झाली आणि दोन्ही बाजूने त्या रोडवर दोन्ही बाजूने 2 घरं असतात. होय गुरुजी? ते त्यांना विचारतो ना, दोन्ही कोण 2 घरं असतात ना, आहे का नाही? आणि दोन्ही घराचे दरवाजे वर असतात. दरवाजे असे समोर समोर असतात. मग दोन्ही दरवाज्यामध्ये 2 म्हातारे बसलेले असतात. मग इकडची म्हातारी तिला पाहते, तिकडची म्हातारी हिला पाहते, आणि इकडची म्हातारी 12 वाजता खुणवते. मग इकडची म्हातारी 12 वाजता तिला म्हणते, हे काही बोला ना. ते म्हणे मग कपाशी किती झाली म्हणे, मलाच नाही तर मला काय जाळायचं. ज्वारी किती झाली, मलाच नाही तर मला काय पेटायचंय. ती काही सोय ना, बोला ना. मग इकडच्या म्हातारीने थोडासा विचार केला, तर ही काही सरळ बोलत नाही, हिला वेगळ्या मार्गाकडे जावं लागतं. कधी कधी सरळ काम होत नाही, कधी कधी सरळ काम होत नाही, त्याला जवळ सोड. कधी कधी हिताच्या गोष्टी जरी लोकांना सांगायला गेलो तर त्यांना त्या कडू लागतात. लटिक येते रुचे, साच कोणानं पचे. तर वेगळ्या मार्गाने जावं लागतं. दुधावरली साय काढायची असली त्याला काय करावं लागतं भाऊ? बोट कापून फेकावं लागत. काय करावं लागतं? वाकडं बोट करावं लागतं ना. शाळेमध्ये शिक्षकांना मुलांना प्रश्न विचारला, मुलांनो हातामध्ये वया घ्या, घेतले, पेन घ्या, घेतले, लिहा. म्हणले काय? ताजमहल तुळजापूरला आहे. एक मुलगा म्हणला, हे तर चुकीचं सांगतात गुरुजी. लिहा म्हणले, मी मारीन. राम्या म्हणला, श्याम्या लिहून घे, कशाला उगत मार खातो. लिहून घेतलं, संध्याकाळी गेले ना आपापल्या वडिलाकडे कंप्लेंट नोंदवली. गुरुजीकडे शिकवायला ठेवलं ना तुम्ही आम्हाला. त्या शाळेतले शिक्षक आम्हाला चुकीचं शिकवतात. काय चुकीचं शिकवलं? ते म्हणतात ताजमहल तुळजापूरला आहे. ते म्हणले, हे तर खोटं आहे. दुसऱ्या दिवशी सगळ्याचे वडील उठले, कुठे गेले? शाळेत. गुरुजी, आम्ही तुमच्याकडे मुलं शिकवायला टाकले कशासाठी? हुशार व्हा म्हणून. आमच्या मुलाला तुम्ही चुकीचं शिकवलं. काय चुकीचं शिकवलं? तुम्ही म्हणले ताजमहल तुळजापूरला आहे. गुरुजी म्हणले, म्हणलो. काय म्हणले राव, हे खोटं आहे ना. गुरुजी म्हणले, मला माहिती हे खोटं आहे, पण मी तुम्हाला 6 महिन्यापासून फी भरायला बोलवतो. एकाने तोंड दाखिलं नाही. आज कशी आली त्याच्यातला एक जण मला फी भरू राव, पण ते ताजमहल फी भरल्याशिवाय आग्र्याला जाणार नाही तोपर्यंत तुळजापूरला. सरळ काम नाही होत कधी कधी. विठाला विठाला म्हणे, बरं जाऊ दे आता, ही काय सरळ बोलत नाही. म्हणजे बरं जाऊ दे, तुझ्या मुलाचं काय चाललं, तुझ्या मुलीचं काय चाललं? ती म्हणे आत्ता बोलायला लागली. म्हणे माझ्या मुलीचं बाबा सोनं झालं. सोनं झालं म्हणजे नेमकं काय झालं? जावं देव मिळाला. जावं देव मिळाला म्हणजे महाराज आहे का? त्या राड्यात नाही म्हणे तू, म्हणजे हा राडा आहे का? मग देव मिळाला म्हणजे पकवाद वाजितो का? त्याला फेडतच नाही तू. मग करतो काय? म्हणे माझ्या बबीच्या शब्दाच्या बाहेर नाही. तो कोण झाला? देव. आणि तुझ्या मुलाचं काय चाललं? त्याचं नाव घेऊ म्हणे का? तो बैल झाला म्हणे.
काय करतो? बायकोच ऐकतो. जावई कोणाचं ऐकतो? तोही बायकोच ऐकतो, हाही बायकोच ऐकतो. तो देव आणि हा पहिला. असं का? त्या म्हातारीचा भाव मुलाकडचा वेगळा आणि मुलीकडचा भाव भिन्न भिन्न आहे. विढाला विढा आपल्याला अभंगाकडे जायचे. जगद्गुरु तुकोबा महिन्याची वारकरी, महिन्याचे वारकरी, आपण वर्षाचे वारकरी. महाराज पहिली गोष्ट आमचे स्वानंद सुखनिवासी निष्ठावंत वारकरी जगन्नाथ महाराज खानदेशकर सांगायचे, ज्या कानाने चांगलं ऐकलं नाही, ज्या डोळ्याने चांगलं पाहिलं नाही, ज्या हाताने कधी दान धर्म किंवा भजन केलं नाही, ज्या पायाने वारी केली नाही, त्या प्रेताला, कुत्र्याला किंवा कोल्ह्याला सुद्धा शिवायचा अधिकार नाही ना. असं बेवारशी प्रेत पडलेलं होते, बेवारशी असं. आणि त्याला कोल्हे शिवायला, कोल्हा गेला त्याच्याकडे, कारण प्रेताला कोल्हे शिवतात. कोल्हा गेला आणि आकाशातून आकाशवाणी झाली, कोल्ह्या थांब, जाऊ नको. कोल्हा म्हणे कोण बोलतंय? इकडे तिकडे पाहिलं. अरे कोल्ह्या थांब, तिकडे शिवू नको त्या प्रेताला. कोल्ह्याने विचारलं आकाशवाणीला, काय भानगडे या प्रेताला? कोणत्या प्रेताला शिवू नको? हे तर प्रेत आहे, मग प्रेताला शिवू नको म्हणजे काय भानगडे? तर त्यांनी सांगितलं, ह्या प्रेताने कधी डोळ्याने चांगलं पाहिलं नाही, या प्रेताने कधी हाताने दान धर्म केला नाही, या प्रेताने कधी तोंडाने चांगला बोलला नाही किंवा भजन केलं नाही, ज्या हाताने कधी दान केलं नाही, ज्या पायाने कधी वारी केली नाही, त्याला शिवायचा तुझा अधिकार नाही. पहिले वारकरी जर विचार केला तर 4 धाम यात्रेचे पहिले वारकरी भगवान शंकर. एका जनार्दनी वैष्णव, 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 एका जनार्दनी एका जनार्दनी वैष्णव शिरोमणी महादेव. पहिली वारकरी, पहिली वारकरी यात्रा करणार. याला पुरावा आहे. आमचे बाबा सांगायचे, भगवान परमात्मा विटेवर उभा केला का राहिला? केला, बरोबर केला, बरोबर. आता बघा, ते, तो, ती, ते, तो आणि ती. आता पहिलं हे निर्गुण परब्रह्म स्वरूप होत. ते म्हणजे काय? आता तो म्हणजे मूळ पुरुष, तो म्हणजे पुरुषलिंगी, ती म्हणजे माया, बरोबर आहे. पण ते हे नपुसकलिंगी. आता पहिलं हे निर्गुण परब्रह्म होत. आता तेचा तो झाला, तोचा ती झाला, आणि तिचा पुन्हा तो झाला. बरं का, तुम्हाला सांगतो, तुम्ही थोडं पुढे येईल, दुसरं कोणाला तरी बोलावं तुम्ही नको. ते पाठीमागचे तुम्ही या, ते आपले चष्मेवाले, तुम्ही येत नाही. हा, या, ते खुश दिसते आपल्याला थोडस. माणसं पाहून पुढे घेतले पाहिजे आपण. नाही म्हणजे कसं आपल्या बस बसा, इथं बसा समोर. बस हे गुळ तुमच्या अवसानात घ्या दर्शिकासाठी. मला नका देवा, आता तुम्ही 1-2 खडे खाणून पहा कस काय. मग नाही ना, आपण दोघं जण चहा करून घेऊन या गुळाची आणि फ्रेश मध्ये असं. मला काही असं आधून मधून विचारलं तर राग मान नका बरं का. हा, मग काय हरकत नाही.
मी पोरच घेत असतो गुळ ठेवायला, पण मी ते बंद केले आता. ते नाकात बोट घालते त्याच्यामुळे मग त्याच्यामुळे अशी शहाणी माणसं घेतली म्हणजे शंका घ्यायचं कारण राहिलं नाही. काय चाललं होतं आपलं? नाही ते म्हणते याच्यासाठी बोलिलं तर मला खाली बारा होतो तर सगळ्याच्या मागं मयूरच नजर गेली. तो विषय असा आहे नाही. अगोदर तेचा तो कसा झाला सांगतो. तेचा तो झाला, तोचा ती झाला आणि तिचा पुन्हा तो झाला. आता नेनो ब्रह्म मार्ग चुकले, जिथे मात्रा येतो ते निर्गुण परब्रह्माचं स्वरूप आहे. नेनो ब्रह्म मार्ग चुकले, उघडे पंढरपुराशी आणि भक्त पुंडलिका. आता देखिले म्हणल्याच्या नंतर त्याला सगुण स्वरूपाला यावं लागलं ना. पाहायला म्हणल्याच्या नंतर वस्तू पाहिजे ना, कारण वस्तूच्या आकाराची प्रसिद्धी बघा नावाशिवाय होत नाही. आणि नाव आणि रूप आला नावा रूपा तुका म्हणे झाला सोपा. आणि याला रूपा करोनी खळे हरिदासे खळे धरुनी नावा रूपा आणिले. बरोबर. मग आता तो सगुण स्वरूपाला आला आणि आल्याच्या नंतर विटेवर उभा केला कोणी बघा. नेनो ब्रह्म मार्ग चुकले, उघडे पंढरपुराचे भक्त पुंडलिका आणि तो हा विठोबा. आता तेचा काय झाला? तो झाला. आता तोचा ती कसा झाला? तो म्हणतात ते झाला, तो झाला, ती कस काय होईल? तोचा ती कस काय होईल? तर त्याला एकट्याला कर म्हणा. मग तेथे एक ढाल गज निर्माण झाली म्हणजे ती कोण आहे? माया ती. आणि पुन्हा तिच्यापासून कोण झाला? पती जन्मला आणि मी झाले तयाची. झाला की नाही तिचा तो? झाला ना. तुम्ही म्हणता मला कशाला धमकी टाकतो? तो ऐकलंय ना. त्याचा तो झाला, तोचा ती झाला, तिचा पुन्हा तो झाला. आता तो सगुण स्वरूपाला आला आणि मग दौंडी झाली सुरू. दौंडी द्यायचं काम कोणी केलं? दौंडी पिटी व्हावे तो दौंडी पिटी व्हावे तो यांच्यासाठी प्रेमाने टाळ्या वाजवणार. काय गुणवान माणसं. मी तर म्हणलं नसतं भजनच ऐकत राहावं, कारण जेवण चांगली झाली होती आमची. आणि खरंच ना भजन ऐकायसारखं मला असं भेटत नाही कुठं. असं नाही भेटत कुठं. मग काही काही ठिकाणी मग आपलं ते दिंडीमध्ये आपलं अरे वटा जाग्या वाऱ्या आता मरण करा रे पंढरी ना. दौंडी सुरू झाली आणि दौंडी गेली कैलासामध्ये. ऐका हो ऐका, निर्गुण परब्रह्म स्वगुण स्वरूपाला आलं, विटेवर उभा राहिला आणि चला पाहायला. मग निघाले ना महाराज यात्रा निघाले आता. आणि यात्रा निघाल्यानंतर ती पहिली दौंडी केली भगवान शंकराच्या कानावर. तिरुसुळ डमरुळ घेऊन आला गिरजेचा कांत, तिरुसुळ डमरुळ घेऊन आला गिरजेचा कांत, तिरुसुळ डमरुळ घेऊन आला गिरजेचा घेऊन आला गिरजेचा. रंबा चिकनातती उभे जोडून हात, विठ्ठल विठ्ठल पांडुरंग, विठ्ठल विठ्ठल पांडुरंग, विठ्ठल विठ्ठल पांडुरंग, हे विठ्ठल पांडुरंग माय बाबा. तिरुसुळ डमरुळ घेऊन
जोडली हात विठ्ठल 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 तिरशूळ घेऊन आला गिरजे खरोखरच त्यांचं नावच पंढरीनाथ आहे, तिथं काय पाहायचं तर. ऐका हो ऐका, आणि भगवान शंकर लागले दिंडीची तयारीला, यात्रेला जायचंय. आणि पार्वती मातेनं पाहिलं कुठं, वारीला, यात्रेला चाललो. ते म्हणे तुम्ही नेहमी तुमचाच विचार करता, काही दुसऱ्याचा विचार करता का? हा काय झालं? अहो म्हणले कधी बाया माणसाला नेलं पाहिजे. ते नाही तुला नाही येता येणार म्हणे. का म्हणून? नाही तुला जमणार नाही. काही काही माणसं दिंडीत जाते, पण आपण जर बाया माणसाला हे त्यांना नाही जमत. कम नाही जमत त्यांना. म्हणजे तुला खपत नाही, त्यांना कम जमत नाही. ते नाही. अहो म्हणले तुला येता येणार नाही. ते म्हणले हे बघा मला यायचंय म्हणले आज काही म्हणा. ते म्हणजे ठीक आहे, आता बाया माणसाचं ऐकावं लागतं कधी कधी. होय भाऊ, बाया माणसाचं ऐकावं लागतं कधी कधी. ऐकत लागतच आहे का? तुम्ही काय मी काय, आणि कोण ऐकत नाही. ऐकलं महाराज. आणि म्हणले चला आता हे दोघं ज्यावेळेस तयारी करायला लागली, तर पाठीमागं बसलेलं कोण? लंबोदर पितांबर फणीवर बंधना, सरळ तोंड वक्र तुंड त्रिनयना, दासरा माता निर्वाळ जय देव जय देव जय मूर्ती श्रीमंत मूर्ती दर्शन मात्रे मा दोन्ही मात्रे मा कामना पूर्ती जय देव जय देव जय. मला काय एवढं जमत नाही आपलं तुमच्या मागं मागं. मी काय विचारत की मी आपलं एक वारकरी माणूस आहे. आणि ते उठलं. आता गणपती नाव त्याला. आई म्हणले भगवान शंकर म्हणले हे बघ तुला मी म्हणलो होतो ना मला एकट्याला जाऊ दे. आता तू आवरायला लागली. आता ते उठलं. ते म्हणे आता जाऊ द्या, एकुलता एक आहे आपलं नाही का, आपल्याला तरी पुढं 12 आहे म्हणजे. मग आता चला. पण ते म्हणले मग आता एकच का जमलं. ते म्हणे आपली पायवारी कॅन्सल म्हणे. मग आपलं वाहन काढा. आता त्यांचं वाहन काय फॉर्च्युनर आहे का? त्यांचं वाहन काय? नंदी. आणि नंदीवर बसले. आता ते म्हणे हे बघ मी पुढे बसेल आणि मग मध्ये गणपती. आता गणपतीला लागते 3.5 फुटाची जागा, ढेरी ते पाय. आणि ते म्हणे तुकडं बसीन. ते म्हणे मी लटकून येईन पण येणार म्हणजे येणार. महाराज जे दिंडी निघाली तर अशी तशी करमाळ्यापर्यंत गेली. करमाळा. आणि करमाळ्याला गेल्यानंतर पार्वती मातेनं पाहिलं एवढे लोक कुठं चालले म्हणजे यात्रेला. एवढे म्हणे हो. भगवान शंकर म्हणले एवढे नाही अजून तिकडून लई ये. ते म्हणे मग आता माझं काही जमणार नाही कारण मला शुगर आहे, मला सकाळी खायला लागत आणि एवढ्या लोकात कुठे भेटणार आहे. ते म्हणजे तुला मी म्हणलो होतो घरून येऊ नको, थांब म्हणलं इथे. आता पार्वती मातेला थांबवलं कुठं? तिथे तळ्यावर. आणि निघाले भगवान शंकर. आता नंदीवर बसून गणपतीमध्ये आणि बार्शी नाक्यावर त्या लोकांनी अडवलं. पुढे चालले म्हणे यात्रेत. बैल घेऊन. हा बैल पुढे यात्रेत जात असतात का? बैल जात असते पुढे यात्रेत. मी बैलाबद्दल बोलतो. म्हणले मग ठेवा याला इथे. ते म्हणले नंदी तुला थांबावं लागतंय. ते म्हणे नाही नाही मी तुम्हाला सोडून थांबत नाही. ते म्हणे हे बघ आता तू म्हणणं बरोबर आहे पण या वारकऱ्यानं जरा झेंडे उलटे केले, मला पाळता यायचं नाही तुला पाळता यायचं म्हणजे मग तुला थांबावं लागतं इथं. ते म्हणजे मी कुठं थांबू, मी तुम्हाला सोडून थांबणार नाही. भगवान शंकर म्हणले मला सोडून थांबत नाही ना, तुला ठिकाण देतो म्हणे. कोणतं? तर पंढरपूरला किती मारुती? काळा मारुती, गोरा मारुती, भुयाचा मारुती, कवठ्या मारुती. कवठ्या मारुती भगवंताच्या दक्षिणेत तू मास्टर प्लॅन मध्ये गेला होता तू. नंदीला म्हणले थांबतो इथे.
आणि गणपतीला खांद्यावर घेऊन भगवान शंकर बारीला लागले. आणि बारीला लागल्यानंतर बारीचे लोक म्हणले, हो आम्ही 4 धाम यात्रा करून म्हणले हे आम्ही दमलो दे, एवढं मोठं लेकरू आम्हाला चेंद्रन नाही हे म्हणे, मग ठेवा म्हणले याला इथे. ते म्हणले आता काय करावं. मग गणपती बाप्पाला ठेवलं महाद्वारामध्ये. पंढरपूरला अगोदर दर्शन कुणाचं आहे? महाद्वारामध्ये गणपतीचं. आणि पहिला पाय पायरीवर ठेवला महाराज कानोपात्रापाशी. आणि तिकडून भगवंतांनी पाहिलं. जशी ताजी व्यालेली गाय शेतातून हंबरडा फोडत वासरासाठी येते, तितक्या वेगाने भगवंतांनी विटेवरून उडीच मारली महाराज. बाकीचे लोक म्हणलं आम्ही बारीला लागलोय सकाळपासून, आमचं काय आहे का? देव म्हणले थांबा, तुम्ही सगळे आले वारीला, पण तुम्ही प्रपंचाची विल्हेवाट लावून आले. पण माझा एवढा वारकरी असा आहे की माझ्यापासून 100 किलोमीटरवर स्वतःची बायको ठेवली. करमाळा ते पंढरपूर 100 किलोमीटरचं अंतर आहे. आणि माझ्यापासून 1000 फुटावर स्वतःचं वाहन सोडलं, ते बी जिवंत. आपण सायकलीला कोलपा लावतो. आणि माझ्यापासून 100 फुटावर स्वतःचं एकुलतं एक लेकरू ठेवलंय. गणपतीचं आणि भगवंताचं 100 फुटाचं अंतर आहे. आणि ते म्हणले रंभाधिक नाच देव भ्या जोडून हात, त्रितुळ डमरू घेऊन आला गिरजेचा कांत. भगवान शंकरला उचलून घेतलं. आजही जातो मी भगवंताच्या डोक्यावर भगवान शंकराचं लिंग आहे. पहिले वारकरी. आता तिथून परंपरा पुढे आली. पुढे परंपरा माऊली महावैष्णव श्रीमंत ज्ञानोबराय नामदेव महाराजाकडे गेले आणि म्हणले मला तुमच्या संग यात्रा करायची, 4 धाम यात्रा करायची. ते म्हणले थांबा मी भगवंताला विचारतो, त्याच्याशिवाय मी कुठे जात नाही. गेले म्हणले देवा. म्हणले काय? ज्ञानेश्वर महाराज म्हणतात मला तुमच्या संग यात्रा करायची. भगवान शंकर म्हणले अरे काय काय सुवर्ण कांचन योग आहे. ज्ञानोबराय जर तुझ्या संग राहायची, जर समजा मागणी मागतात तर चांगली गोष्ट आहे जा. आणि त्यांनी 4 धाम यात्रा केल्याच्या नंतर आणि मग माई साहेबांनी विचारलं का हो लेकरांनी 4 धाम यात्रा केली, मग आता माऊंद कोण करील? ते म्हणले मग काय करणार? त्या माऊंद्याचा कार्यक्रम आपल्याला करावा लागेल म्हणे महाराज. म्हणून तेव्हापासून ही माऊंद्याची परंपरा सुरू आहे. विठाला विठाला सुद्धा महिन्याचे वारकरी भगवंताच्या समोर जाऊन उभा राहिले. टाइम एज ओव्हर, आपल्याला वेळेच्या आत कार्यक्रम संपला पाहिजे. 3 वाजता कार्यक्रम संपन बरं का. तुम्ही म्हणता हा 3 आताच गेलेलं बरं आहे गाडी, याचं काय करायचं? बरं बरं काय हरकत नाही, चालू दे. ओव्हर टाइम घेऊ आपण. हे दिग्गज कलाकार हे काय का तासाचे. मग डॉक्टर कसा घरून निघाल्यानंतर मिनिटावर कार्यक्रम आहे. आणि भगवंताच्या समोर जाऊन उभा राहायची. पण एक आहे महाराज, तुकोबाराय गेले की भगवंताच्या समोर जाऊन उभं राहिले. भगवंताने तुकोबारायकडे नकशिकांत बघायचं. मागण्याची आस भगवान परमात्मा बघायचे. काय? मागण्याच्या पाहे मुखाकडे चिंतिल्या, रोकडे मनोरथ चिंतिल्या. पायाकडे बघायची, पायाकडे. समचरण दृष्टी विटेवरी साजरी, तेथे माझी हरिभक्ती राहो. आणि तुकोबरा देवाकडे का तुकोबरा देवाकडे बघायचे आणि देव खाली बघायचे नाही. तुकोबरा खाली पाहायची आणि देव तुकोबराकडे बघायची. कारण तुकोबराला कशाची गरज? कशाचीच गरज नव्हती तुकोबरायला. देव जरी म्हणले काहीतरी मागा तर तुकोबरा म्हणते नको, मला फक्त काय पाहिजे? तुमच्या चरणाची सेवा पाहिजे. बघायचे तुकोबराय खाली. पण प्रत्येक वारला एका वारला प्रसंग बदलला. तुकोबराय गेले देवाच्या समोर जाऊन उभं राहिले, पण त्या दिवशी देवानीच खाली पाहिलं. आणि तुकोबरा म्हणतात देवा काय बरं भानकडे नियम बदलला, काही दुखली लागली, 5 मिनिटांना पाहतील, 5 मिनिट झाले तरी चेहरा खाली. मग तुकोबरा म्हणतात देवा खाली का पाहता? कारण संतांना राग येत नव्हता. हे कोण म्हणतो? आला राग, पण राग आणणं वेगळं आला वेगळा.
राग आणत होती ती. गुरुजी पकवात लावला का लागला? लावला नाही काय. जसा आहे तसा वाजवणे त्याला लावणे म्हणतात. लावणे. तसं संतांना राग येत होता. शांती ब्रह्म एकनाथ महाराजांना राग येत नव्हता. काय माय गेली होती भूतापाची. हे काय बिगर रागाचं बोल नाही का? राग आणायचे. तुकोबरला राग. देवा संसाराची राख रांगोळी केली आणि तुझ्या समोर तुझ्यासाठी आणि मी आल्याच्यानंतर खाली पाहतो काय म्हणणं सांग. आणि मग तुकोबर देवाने विचार केला आता मात्र सवारी तापलेली आहे. तुकोबर आहे तुम्ही चिंता करू नका तुमचं काही चुकलं नाही. म्हणले मग माझं चुकलं. काय चुकलं? म्हणले माणसानं उसणं खाऊ पण किती दिवस. उसणं म्हणजे काय? उधारी. नाही माणसं उधाऱ्या करण्याची परंपरा पहिल्यापासून आहे पण त्याला काही मर्यादा लिमिट कॅपॅसिटी असावी. काही काही माणसं या दुकानात उधारी झाली त्या दुकानात खातं टाकी त्या दुकानात झाली त्या दुकानात खातं टाकी आणलायची उधारे झाल्या पसारा बांधते तर दुसऱ्या गावात निघून मोबाईल स्विच ऑफ. तुकोबर म्हणा देवा पण हे काय मला कळत नाही संभ्रमात बोलता. अहो तुमची उधारी ना म्हणले कोणती? अनेक पिढ्यांनी सेवा केली. विश्वंभर बाबापासून परंपरा आहे आणि त्या सेवेचं काय झालं म्हणले माझ्या डोक्यावर कर्ज झालं लोन झालं वच झालं. तो कोबरा म्हणता देवा सेवेचं कुठं वज असतं रे? सेवेचं नाही. बरं माझ्या अनेक पिढ्यांनी सेवा केली. एखाद्या पिढीमध्ये तुझ्याकडे काही कुणा नोंदवला कोणी ऍप्लिकेशन घेऊन आलं एखादा अर्ज दाखवा. अरे तुका मन देवा ऋणी करुणी सेवा म्हणे तुका देवा. राहू दे आमची सेवा तुमच्याकडे. अहो महाराज आतापर्यंत मला झेपलं मी सहन केलं पण आता काय मला ते झेपत नाही. माझ्या डोक्याला उजाळक करा. हो तो कोबर म्हणता देवा तुम्ही काम सांगा मी नाही ऐकावं. असं कधी झालंय सांगा बरं कशाने उजाळक होईल. काही नाही त्याच्या मोबाईलला तुम्ही मला काहीतरी मागा. मागा नाही 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 रिद्धी सिद्धी तुझे मुख्य भांडवल भक्ती पुढे दे तुझे हे काय समजतो आम्ही. हात पसरी दिग्गजी नेत्यात आणि मला मागायला लावतो. काहीतरी मागा. नाही 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 माझ्या वडिलाची निराची ग देवा तुझी चरण सेवा पांडुरंग तुझी चरण सेवा पांडू तुझी चरण सेवा पांडू तुझी चरण सेवा पांडू. माझ्या वडिला
मागायची परंपरा मी मागणार नाही. म्हणले मग नाही मागणार. भगवंताचा चेहरा पडला आणि तुकोबराचं लक्ष गेलं. देवा तुम्ही नाराज आहात काय? माझ्यासाठी एकट्यासाठी नाराज होऊ नका, मी मागायला तयार आहे. नक्की? म्हणले हो. मग कधी? भगवंताची मूर्ती फुलालाच लागली. तुकोबरा म्हणता देवा इतकं खुश होऊ नका, मागायला तयार झालो पण मागितलं कुठे? काय हुशार व्यक्तिमत्व. अरे देणारा तोय पण मागणारा मी. काय मागायचं याच्यावर विचार करणार आहे. म्हणजे कधी? मला ज्या वेळेस ज्या वस्तूची गरज पडेल त्यावेळेस ती वस्तू तुम्हाला मी मागणार आणि त्यावेळेस ती मात्र निशंकपणे द्यावी लागणार. मान्य आहे का? तुकोबरा म्हणले काही हरकत नाही. देव म्हणले काही हरकत नाही. विश्वाचा कोपरा मागणार, दुसरं काय मागणार आहे? देवा गाठ आपल्याशी आहे आणि पुढच्या वारीला येईल म्हणले मी. पुढच्या वारी आणि चालता चालता प्रवास करता करता तुकोबराने परतीचा प्रवास सुरू केला. म्हणले आता मी पुढच्या वारीला आलो तर काय मागावं, काय मागावं? मग काही संत मंडळी तुकोबरा बसलेली होती अशी भजन करत. काही माणसं म्हणले कुणाचं भजन करतात? म्हणे भगवान शंकराचं. आणि म्हणले मग इथं भजन केल्यापेक्षा तिकडच जा ना. ते म्हणले नाही नाही नाही, मी जायला काय महाराज, होय मला यायचं नाही, पण फक्त माझा एक निरोप द्या. कोणी काय द्या? निरोप. तुम्ही विश्वनाथ दीन रंग मी अनाथ, कृपा कराल ते थोडी, पाया पडिलो बराडी, काय होणे तुम्हापाशी, मी तव अल्पचे संतोषी. बरोबर आहे, काही नाही लागत मला. म्हणले मग तुकोबराकडे काही माणसं गेले. ते म्हणले महाराज हो तुकोबरा आहे, आम्ही अहोरात्र परमार्थ करतो, 4 धाम यात्रा करतो, मग काहीतरी मागा ना देवाला. तुकोबरा म्हणतात काही हरकत नाही तुमच्यासाठी. कारण तुकोबरायचं कधी बोलणं बघा तुम्ही, लोकाकडे आले तर देवाबद्दल करा ना, आणि देवाकडे गेले तर लोकाबद्दल करा ना. लोकाकडे आले की तुकोबरा काय म्हणतात? देव घ्या कोणी, देव घ्या कोणी. आणि देवाकडे गेले की देवा अरे यांच्याकडे लक्ष दे ना. काय साधक अवस्था आहे महाराज. आणि मग तुकोबरा म्हणले काही हरकत नाही. म्हणले मग आमच्यासाठी काहीतरी, तुमच्यासाठी नका मागू पण आमच्यासाठी. तुकोबरा म्हणतो मी माझ्यासाठी तर काही मागतच नाही, मला माहिती आहे, पण मी आता हो आपोलिया हिता जो असे जागता माता पिता पिढी कन्या पुत्र होती, जे तात्विक तयात हरिक गीता भागवत करीती सर्व अखंड चिंतन विठोबाचे, आणि तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा. कोणाची? जे सतत भगवंताचं नामचिंतन परमार्थ करतात हो त्यांच्यासाठी. म्हणून तुकोबरा म्हणतात आता देवा मी तुला एकच मागणार, आणि तूही एक आणि मीही एकटा. आणि एकादशीच्या पुढच्या एकादशीला त्यांनी तुकोबराला लक्ष आलं, पडशी बांधली, तुकोबरा इकडनं निघाले पुढे देवाकडे, आणि तिकडे देव काय गज बसले का? वाटबाई झाला. भगवान परमात्मा तुकोबारे गेले, भगवंतांनी तुकोबारला कडकडून मिठी मारली. आले महाराज? म्हणले हो. एकटेच आले? म्हणे का बरं? काही 4-2 4 व्हीलर 10-5 माणसं आणायला पाहिजे होते ना. म्हणजे काय झाला? तुम्हाला काहीतरी मागणार होते ना. तुकोबार म्हणतात मला नाही मागायचं. मग ज्यांनी तुझा धर्म जिवंत ठेवला त्यांच्यासाठी त्यांचं रक्षण करण्याकरता अवतारला ये अभंगाच्या पहिल्या. कशाला ऐश्वर, कशाला माणसं पाहिजे? अहो तुकोबरा मी लोकांच्या स्वप्नात जाय ना, मी तुमच्या समोर उभा राहिले, घ्या काहीतरी मागून. तुकोबरा म्हणतात नाही नाही नाही.
आणि काय महाराज मागायची गरज नाही. आणि हे बघा बाबा सांगायचे, जो धर्माचं कार्य करतो देवाचं, तर देव त्याचं कार्य बघत असतो. तुकोबाराच्या घरी असा कार्यक्रम होता एकदा, आणि कार्यक्रम 3 दिवसावर आला. मग तुकाराम महाराजाची पत्नी जिजाबाईला वाटलं मला उद्या विचारतं कीर्तन ठेवायचं, भजन ठेवायचं, कोणाला कदम महाराजांना, हजारे महाराजाला बोलायचं का, संभाजी महाराजांना बोलायचं, तात्याला बोलायचं, पठाडी गुरुजीला बोलायचं का नुसते जीव घालायचे. तुकोबाराच्या डोक्यात दुसरा विषयच नाही. विना उच्चारला की चालले, विना उच्चारला की चालले. मग जिजाबाईने विचार केला, आज बघू बरं पहाटे पहाटे निघतात का. आणि तुकोबाराने विना उच्चारला, जिजाबाई आडवं झाले. म्हणे कुठं, म्हणे भाजनाला. काही डोक्याचा भाग आहे का, आपल्या घरी कार्यक्रम आहे ना आज. ते म्हणे आता तुकोबाराचं बोलणं तिथंच आवले, मला भानच नाही. ठीक आहे, मी तुमच्या परमार्थाला आडवा आणण्याची पण माझं नाविलाज आहे का, आपल्या घरी आज कार्यक्रम आहे. मग असं करा, आजच्या दिवस हाफ डे करा, 12 वाजेपर्यंत भजन करा, 12 वाजता घरी आणि आता तसं येऊ नका बरं, काहीतरी घेऊन या. तुकाराम महाराज म्हणले बस परमिशन तर मिळालंय ना. जे तुकोबाराने विना लावला महाराज, आता तुकोबारायचा म्हणजे विना, तुकोबारायचा विना, आमचा भाना ना 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 ना. जर तुकोबाराचा विना जर लागता श्रुती बाहेर पडायच्या, श्रुती. आजही वासकरांच्या फडावर तुकोबाराच्या गळ्यातलं विना आहे. भजन केलं मी, 2 कीर्तन केले महाराज, पण ते जड जातात. त्या कारण तिकडं पुंडलिकावर तर हरी विठ्ठलच म्हणायचं, ज्ञानदेव तुकाराम म्हणायचं नाही, गळ्यातला हार शेवटपर्यंत काढायचा नाही, कंबर कधी बांधायची यालाही नेहमी. आणि कीर्तनामध्ये भारुडाचं प्रमाण आलं नाही पाहिजे महाराज. आता तरी पहिले तर दिवे ते टेंब्यावरच, आता माईक लावायला लागली ती. आता आपल्याला सवय पुंडलिकावर हरी विठ्ठल म्हणलं की ज्ञानदेव तुकाराम आपल्या तोंडातच येतं. ते म्हणले महाराज पुढच्या वेळची तारीख लिहून घ्या. म्हणलं लिहून घ्या, मी येणार नाही. ते म्हणजे का म्हणलं आता पुंडलिकावर म्हणले आमच्या तोंडात सवय पडली हरी विठ्ठल, ते तिथंच बंद करायला लावतो ज्ञानदेव तुकाराम म्हणलं. अरे आता तुकोबाराचा विना म्हणजे काय महाराज, जे विना लावला. हे वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे, वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे, पक्षी सुस्वरे आळवी. वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे, वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे, वनचरे वन. मी गातो नाचतो आनंदे, मी गातो नाचतो आनंदे, वेळा झालो मी तव छंदे, वेळा झालो मी तव छंदे. मी गातो नाचतो आनंदे, गातो नाचतो आनंदे. रंगला या रंगी तुका विठ्ठल सर्वांगी, तुका विठ्ठल सर्वांगी, तुका विठ्ठल सर्वांगी. रंगला तुका विठ्ठल काय तुकोबाराचं भजन विना. ते म्हणले आता परमिशन तर मिळालं, जे विना घेऊन भजन सुरू केलं महाराजांनी, चालले पांदीनं भजन म्हणत. पांदी म्हणजे आमच्याकडे खोल राहतात, पांदी म्हणते, पांदीच म्हणते ना. मग काय हरकत नाही, मग काय हरकत नाही, बरोबर ठीक आहे. आमच्याकडं सकाळी 12 वाजेपर्यंत जेवतात लोक. असं जे भरपूर मला वाटलं एकच टाइम जेवते. आता ते पांदीनं भजन म्हणत चालले महाराज. आता तुकोबाराचा विना लागला का असे पक्षी सुद्धा आनंद घ्यायची. आता लोक म्हणतात तुकोबारा सोर नव्हता. तुकोबारा हरी दगडाच्या तळामधुनी, दगडाच्या तळामधुनी गाईले
सख पांडुरंग तुकोबाची अमृतवाणी पडता देवाची काणी तुकोबाची अमृतवाणी पडता देवाची काणी दगडाच्या ताळामधून गाईले अभंग दगडाच्या ताळामधून गाईले अभंग पानतीच्या बाजूला एक माणूस गहू काढत होता गहू त्याला लेबरच भेटना आता लेबर भेटत नाही मला लेबर लय अवघड झाला आता लोकाला टाइमच राहिला नाही डोकं खाजायला टाइम नाही लोकाला सकाळी एकदा कांग्याने खरा खरा आणि ते दिवसभर ते टाइमच नाही ना बिजी माणसं झाली बिजी ते म्हणजे मग आता काय करू मग ते तो कोबराच्या भाजून जाऊ त्याच्या कानावर गेला ते काय म्हणे हे कोणातरी कंपन झालं कोणी येवळायला काही बोलती लोक आणि लोकच बोलत यात काय नवले ना आपल्या काय लई सोयीनं बोलत का आमच्या आम्ही नेहमी बाहेर राहतो आमच्या घरी विचारा फक्त महाराज कुठे गेले उधळलं ना पाणी टोकून पाहिलं असं म्हणे हे होय आणि एकदम आडवं झालं कुठं भजनाला डोक्याचा भाग आहे का नेहमी वारी नेहमी भजन आपलं काही म्हणे धिप्पाडचे धिप्पाड एक फाडले तर 4 होतील खुशाल भजन म्हणता तो कोबर तुझं काय म्हणणं रे काय नाही माझा एवढा गहू काढू लागला मी काहीतरी देईल तो कोबराचा बुद्धीचा पुरेपूर फायदा करून घेतला ते म्हणले बस आता या माझं भजनही होईल याचा गहू निघेल आणि हा मला काहीतरी देईल तर घरी कार्यक्रम साजरा होईल कारण संध्याकाळची पंचायत आहे जे तुकोबार आहे म्हणले मी शेतात येतो गड्या म्हणे पण लक्षात ठेव म्हणे काय मी विना ठेवला वेळा घेणार गहू काढायला सुरू करणार तू मला बोलायचं नाही तू का मला बोलला तर तुला एका ठोक्यात खाली पाडीन म्हणे का माझं भजन बंद नाही पडलं पाहिजे तुझ्या नामाचा विसर पडे विसर पडे नामाचा विसर पडे कोटी ब्रह्म मी ना भगवंताच्या नाम चिंताला विसरत नाही ठीक आहे म्हणले जे गेले तो कोबरा विना टेकला वेळा घेतला जे गहू काढायला सुरुवात केली नामाची ताकद अंगात ताकद बरोबर भाऊ रामकृष्ण हरी शेतकऱ्याला पेंटात बांधता येईना ते म्हणे उद्या जे शिपे लावून जमा करू बांधायला नेऊ आणि ते काढी लावून 1 वाजला 2 वाजला महाराज 3 वाजता त्याला लागली भूक ते म्हणे तुकोबारला बोलायला लागेल नको रे बाबा एका ठोक्यात खाली पाडीन कारण तुकोबारची तब्येत चांगली नव्हती एका ठोक्यात खाली पडला असता हा छत्रपती शिवाजी महाराजांनी तुकोबारा समकालीन होती आणि तुकोबाराकडे होती धर्मनीती आणि शिवाजी महाराजांकडे होती राजनीती पण राजनीती आणि धर्मनीती एका ठिकाणी का नांदली कारण राजनीतीनं धर्मनीतीला डंक लागू दिला नाही आणि धर्मनीतीनं राजनीतीला डंक लागू दिला नाही आतापर्यंत नांदली महाराज तुकाराम महाराज सुद्धा वीर होते आपल्या भारत देशामध्ये वीरांची यादी सांगता येईल का कोणाला किती वीर होऊन गेले 7 बरं गुरुजी किती 7 स्वातंत्र्यवीर कर्मवीर धर्मवीर रणवीर दानवीर क्रांतीवीर आणि महावीर पण एक वीराला एकच वीरत्व प्राप्त झालं स्वातंत्र्यवीर कोण झाले फक्त कर्मवीर धर्मवीर रणवीर तानाजी मालुसरे दानवीर कर्ण महावीर गुरु पण 7ही वीरांची लक्षणे एका पठ्ठ्यात होती त्यांना तुकाराम महाराज
प्रमाण आहे ना. तो का म्हणे भूमंडळी आम्ही बळी बिरगाडे, भूमंडळी म्हणे तुका. वा वा, या भूतालावर वीर गाडी. वीर म्हणजे गाडे, गाडे पदवी म्हणजे ज्याने विश्वाचा मालक हृदयात साठवलं त्याला गाडी पदवी दिली म्हणून. ते म्हणजे याला बोल विठाला विठा 3 वाजता भगवान परमात्मा रुक्मिणी मातेला प्रश्न विचारतात. रुक्मिणी बघ ना, माझ्या नावावर ओरडत, याच्या घरी कार्यक्रम आहे, कोण साजरा करील? देव म्हणले मी साजरा करणार, मी माऊंद घालणार. हो कसे म्हणले? मी तुकाराम महाराज होऊन जाणार. कधी जाणार? ते म्हणजे मला कुठं जायला टाइम लागतो. ह कैल्याची मी ती काही गजरावणी स्वयंपाक कोण करील? ते म्हणजे मला कुठं हाताने बनवायचं? पंचमहाभूताला ऑर्डर देऊन टाकली देवाने. नुसते शंकर काळेच बनले. शंकर काळे म्हणजे शंकरपाळे देवाचे शंकरपाळे ते तोंडात टाकलं का पाणीच. आणि आमचे शंकरपाळी मागच्या जिवळी जाऊन सापडते. जे गाठोडं बांधलं तुकाराम महाराज झाले देव. तुकाराम महाराज एका मिनिटात जिजाबाईच्या दारात आवले. जिजाबाई बाहेर आली, पाचीचं डोक्यावर स्वयंपाकाचं गाठोड कुठून आणलं? तुला काय करायचं? तू ताटं तयार कर, मी भजन मंडळ बोलून आणतो. आता देवाला सांगायची गरज आहे का कोण भजन म्हणतं म्हणून? मला एका मिनिटात कडू पाटील, भीमराव, शामराव, काय प्रेम आहे महाराज गुरुजी ताट. लोक म्हणतात जिजाबाई शिवे देत होती. आपली जिजाबाई लागली का ती? तुकाराम महाराजाच्या जिजाबाई पोटभर जेव घालायच्या आणि मग भांडायच्या. आमच्या अगोदर पोटभर भांडून घेत्या. काय जेवण ते? तृप्त झाला भगवान परमात्मा ढेकर दिला म्हणे आवले आता तो भांडी घासाल. जिजाबाई भांडी घासते, देवानं गडळ पाहिली. पठ्ठ्याचा टाइम झाला. तू इकडे शेतकऱ्याचं गहू काढत झाला. तो कोण विळा टाकला आणि विना घेऊन निघाले. शेतकरी म्हणे हो महाराज मला बोलू नको दादा, मी काहीतरी देणार आहे, तुझ्या मनानं दे. शेतकऱ्याने काय केलं माहितीये का? मनाने पेंड्या, पाचुंदा वळणाच्या कडीचा 8 वांब्या बाकरीने आणलेल्या. मनानं धर्म करता असला लई सोय न करते का लोक? कोणत्या मावशीने पाय पडून माय पाय 20 रुपयाची नोट ठेवली महाराज. 3 महिने झाली. पेट्रोल पंपावाला घ्यायना, नेंडो चालपानवाला घ्या. आता तो कोबरला आणि तिकट कळत नव्हतं. जे पेंड्या घेतले मला रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. आणि जिजाबाईला आवले. जिजाबाई बाहेर येऊन पाहते तर डोक्यावर गावाच्या पेंड्या. कशाला आणल्या? याची गहू तयार कर, मी चक्कीत घेऊन जातो, याला भरडून आणतो, याचा शिरा करू आणि भजन मंडळी जेव घालू, आपल्या घरी कार्यक्रम आहे. जिजाबाई पायाकडे पाहती, चेहऱ्याकडे पाहती, म्हणे बाई बाबाच्या बापाला का वालांडा झाला. सकाळी स्वयंपाकानं आता पेंड्या घेऊन चालले. तो खबर म्हणतो आवली माझ्याकडे असं का बघते? का बघते म्हणजे चेष्टा करता या वयात माझी? काय चेष्टा केली? सकाळी स्वयंपाकानं आता पेंड्या. तो खबर म्हणले मी, अरे मी नाही नावले, मग मी खोटं बोलते? असा झगडा लागला महाराज, कडाक येतो, भांडण सुरू झालं. तो खबर म्हणतात आवले तुझी चेष्टा करायचा संबंधच नाही, मी कधी केलीच नाही. शेवटी जिजाबाई म्हणे हे न ऐकणारं व्यक्तिमत्व आहे. माझा विश्वास नाही? नाही. पांडुरंगाचा आहे का? म्हणे हा. त्या पांडुरंगाची शपथ खाऊन सांगते सकाळी तुम्ही स्वयंपाक आणला. मग तुकोबा टचकन रडले. तुकोबाच्या डोळ्यामध्ये 2-2 आसरीचं धार. माझी आवली खोटं बोलणार नाही, पांडुरंगाची शपथ खोटी वाहणार नाही. म्हणून तुकोबा म्हणता देवा आता मला कळालंय कोण होतं, ज्याच्या धर्माचं मी पालन केलं आणि त्यानेच माझ्या धर्माचं रक्षण केलं. असं होतं. तो कोबर म्हणतात देवा मला काहीच नको, याने तुझ्या धर्माचं पालन केलं त्यांचं रक्षण कर. अभंगातल्या दुसऱ्या चरण या
संताची निरवी याची मद दे या संताची निरवी या संताची निरवी याची मद देई या संताची निरवी याची मद दे याची मद दे वा मग आता कसं आहे दम निघत नाही चला जाऊ दे आनंद या आता मागणं काय मागितलं या संताची निरवी या म्हणजे कोण ज्यांनी तुझा धर्म जिवंत ठेवला त्यातली याला काय प्रथम पुरुषवाचक का द्वितीय पुरुषवाचक का तृतीय पुरुषवाचक प्रथम पुरुषवाचकात पहिला कोण येतो बाबा वारकरी संप्रदायामध्ये आम्ही नामाचे धारक नेनो प्रकार सर्व भावे विठ्ठलाची प्रमाण विठ्ठल आम्ही नामाचे धारक नेनो प्रकार सर्व भावे विठ्ठलाची प्रमाण न लगे जाणावे नेनावे नामस्मरणा वाचून या त्यातली या संताची निर्वी म्हणजे अहंकाराचा वारा न लागो राजसा माझ्या विष्णुदाचा तेव्हा कल्पनेची बाधा न हो कोणी काळी आणि ही संत मंडळी म्हणून आमचे बाबा माउंद्याचा शब्दाचा अर्थ असा लावायचे मा म्हणजे नको आणि वध म्हणजे बोलू कार्य करून दाखवावं लागतं मला केल्याच्या नंतर काही काही म्हणतात महिन्या दीड महिन्यापासून नित्य काय म्हणते तर बापाऱ्या करून दाखव काय मोकळ्या अंतकरणाने मौंद घातलं महाराज या संताची निरवी आणि काय करत महाराज माणसाला अहंकार होतो ना अहंकार होतो आपल्याला मन किती आहे भाऊ मन आपल्याला मन आहे ना मग एक आहे दोन काल आपण सकाळी आनंद लुटला आजही सकाळी रात्री गेलो तिकडं असं वाटलं जिथं पाणी नाही तिथे जाऊन जीव द्यावं रात्री काय करायचं ते 2-2 रुपयाला 4 आणि कमी 2-2 रुपयाला 4 काय म्हणावं तिथं लय गाठ पडत सत्वर म्हणजे त्वरित पावगे मला भाऊ आणि आई संसारातून तारून नेणारी आई काय कर सासरा माझा गावी गेला तिकडे त्याला सासू माझी जात करते लवकर निघाली तिला जाव माझी फडफड करते बोडखी करते तिला नंतर काढत किरकिर करत खरं हो दे त्याला दादोला मारून आवती दिली मोकळी कर गे मला एका जणांना सगळे तर मारू दे इथे
आता सासरा कोण, सासू कोण, ननंद कोण, नंदाचं कार्ट कोण, त्याला खरूच का व्हावी कधी योगाल्यानंतर सांगू बरं का. आता वेळ संपलेला आहे, कारण टाइम इजवर पुढे हे बहुत करणे आहे. असे फक्त सासू आणि सासरा सांगतो. सासरा म्हणजे अहंकार आणि सासू म्हणजे प्रकृती. दोघांचं लागलं लग्न, यांना झाली मुलगी. तव इच्छा हे कुमारी झाली, मग ती कामाची या तारुण्य आली. तेत द्वेषेशी मांडीली वराडी, तया दोघास तो जन्मला. तेत द्वंद्व मोह झाला आणि तो आजेने वाढविला अहंकारे. म्हणजे अहंकार या संताची निरवी हे म्हणजे अनेक तुझे काही ना. मग वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे बसलेले महिला मंडळ, माता भगिनी सोडून पुरुष मंडळीने आपापल्या हातावर करा. भगवंताचं नाम चिंतन आणखी 2 मिनिटामध्ये शिवेला पूर्ण विराम देऊ. माणसं आपापल्या हातावर करा. हा नाही आपण परवा मला हातवर करा एकदम दुसऱ्याची तुम्ही करा ना. हे मळ्यापाशी पाखर ना खाल तुम्ही करा जोराने स्वागत करा एकदा. वा असे कलाकार असल्यानंतर पाहायचं. मी तर सगळ्याला पाहिलेत. नंतर मी म्हणलं आता काय करावं, साऱ्या दांडाचं पाणी एकत्रित केलं आणि मला दारेवर थोडं मी म्हणलं मी सारे फुटबेरे करून देईन. तुम्ही सगळ्यांनी धक्कून घेतलं महाराज. काय मी मोठा वक्ता नाही, पण खरंच आहे प्रेमाचे संबंध आहे. एकमेकाला पाहिलं का आम्ही हसल्याशिवाय राहत नाही. बरोबर, याला खरं प्रेम म्हणतात. काही काही माणसं नाही, काही हसलं पाहिजे माणसाने एकमेकाला पाहून. याला खरं प्रेम म्हणतात. चला जाऊ दे, आनंद वाटला. तुम्ही गुळ आणा तेवढं. भगवंतानी मागणी ऐकून घेतली. आम्हाला स्वतःसाठी काही मागितलं, दुसऱ्यासाठीच मागून बसले. 5 मिनिटाचा टाइम देऊन बघू. आणि भगवंतानी पुन्हा चेहरा खाली घातला. तो कोण देवा, मागच्या महिन्यात चेहरा खाली घातला, या महिन्यात चेहरा खाली घातला. खाली कोण पाहत असतं? खाली कोण पाहतं? बाबा समजा तुमचे माझ्याकडे 5,000 रुपये असावे समजा, बरं का. नाही तर मात्र कीर्तन झालं ती 5,000 रुपये समजा असावीत. आणि तुमची माझी 4 वर्षानंतर गाठ पडावी आणि माझ्या खिशात नसावी. मला खाली पाहावं लागतं. मग देवा तुम्ही खाली का पाहता? कोणाकोणाचे काम केले मला माहित नाही. गेशे थोरवेला विभीषण केला, अवधारे देवनी कर्णावती. आणि मग सगळ्यासाठी उदाहरण मीच काय केलं रे तुझं? तुका म्हणे आता उदारत होय, 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 उदारत होय, तुका म्हणे आता उदारत होय, तुका म्हणे आता उदारत होय.
Atira